हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर आज मी तुम्हाला हॉल कशा पद्धतीने सेट केलेला आहे ते दाखवते. तर हे फ्रंट दार आहे. तर दाराच्या मागे कपडे अडकवण्याचं केलेलं आहे आणि नेहमी कुठेही असलं तर आमचं दाराच्या मागेच कपड्याचं असतं. आता इथे कुठेही अडकवायला हुक वगैरे नाही किंवा खिळे ठोकता येत नाही, तर मी त्यासाठी ऑनलाईन 2 बोलावलेले आहे जे की दारालाच अडकवल्या जातील अशा पद्धतीचे. आणि त्यानंतर इकडे बघा, हा एक बॉक्स आहे. तर त्या बॉक्सवर छोटा ऑर्गनायझर ठेवलेला आहे आणि खुर्ची इथे नसतेच ती. आता आज ती ठेवण्यात आलेली आहे, नाहीतर रोज खुर्चीमध्ये खुर्ची एका साईडला असते, दोन्ही खुर्च्या एकत्र. तर इथे ऑर्गनायझर आहे. तर याच्यामध्ये असं छोटं मोठं सामान आहे जे की रोज हाताशी राहील असं, जसं की कंगवा झालं, लिपस्टिक, टिकल्या वगैरे. त्यानंतर इथे बाहेर कूलर ठेवलेलाच आहे आणि इथे खिडकीला अगदी बाकी कुठलाही पसारा ठेवला नाही खिडकीमध्ये. साधा एक पडदा लावलेला आहे. आता विचार करते की ते मनी प्लांटचे वेल लावायचं, पण बघते आता. त्यानंतर इकडे या साईडला जो बेड आहे तो ठेवलेला आहे. आधी बेड असा आडवा होता, पण मग तो मला योग्य वाटला नाही, म्हणून मग मी असं सरळ केलेला आहे. नाहीतर या साईडला होता, त्याच्यामुळे मग काय होतं की बऱ्यापैकी जागा अशी गुंतल्यासारखी वाटली. असा एक साईड असला तर ठीक वाटतो आणि अशा पद्धतीने हा भाग ठेवलेला आहे. जास्त काही नाही, एक बेड आणि हा बॉक्स. खुर्ची तर ते नसणारच आहे, पण ते आज ठेवली तिथे. त्यानंतर इकडे खिडकी आहे. तर खिडकीच्यामध्ये थोडी स्पेस ठेवली, म्हणजे खिडकी चालू बंद करताना तिथे बरं पडतं. आणि इथे मी हे एक नेट लावलेली आहे, जे की ऑनलाईन मागवली. कारण काय होतं की ह्या जुन्या खिडक्या आहे, अशा पल्ल्याच्या खिडक्या आहेत, त्याच्यामुळे इथे असं स्लायडिंगचं वगैरे नाही आणि नेट वगैरे नव्हती. तर मग ती लावून घेतली आणि वरती हे जे कृष्णाचं मंत्र असलेलं पोस्टर आहे ते लावलेलं आहे. तिथे मुलींनी तिची कॅप ठेवली आणि इकडे सोफा ठेवलेला आहे. सोफ्याच्यामध्ये थोडी गॅप आहे, जे की खिडकी चालू बंद करायला बरी होते. आधी इकडे होता सोफा, पण मग ते रुचीला अभ्यास करायला पाहिजे होतं अगदी टेबलला लागून, म्हणून तिने इकडे सरकवला आणि टेबल खाली मग गादी ठेवली एक, जेणेकरून म्हणजे अशी लक्षात येणार नाही. आणि ते हा टेबल. तर इथे तिचा अभ्यासाचा जो लॅम्प आहे, लॅपटॉप आहे आणि पुस्तकं. बाकी कुठलाही पसारा ठेवलेला नाही. आधी ह्या टेबलमध्ये भरपूर असा पसारा होता, तो सगळा काढून मी आता बॉक्समध्ये ठेवून तो सज्जावर ठेवलेला आहे. जसं की बऱ्याच इतर वस्तू होत्या छोट्या मोठ्या अडगळीच्या, त्या सगळ्या काढून घेतल्या. आता फक्त पुस्तकं ठेवलेले आहेत, बाकी काहीही नाही. आणि अशा पद्धतीने सोफा इथे सेट केलेला आहे. आणि आधी इकडे होता अगदी पलंगाला लागून, पण मग तो इकडे सरकवला. त्यानंतर इथे बघा, या कोपऱ्यामध्ये ही लॅपटॉपची बॅग आहे, पण ही काही खाली राहत नाही, वरतीच ठेवल्या जाते. पण ती आता ठेवलेली आहे आणि बॉटल पण वरतीच असतात त्या बाजूचा जो बॉक्स आहे त्यावर, पण ते आता सध्या खाली आहे. नंतर इथे एक बॉक्स आहे, हे पण एक ऑर्गनायझर आहे. मी त्याला छान टेबलप्रमाणे सजवलेलं आहे. तिथे एक स्टडी टेबल ठेवला त्यावर आणि त्यावर मस्तपैकी इथे पडदा टाकला आणि छान असे 2 फ्लॉवर ठेवलेले आहे. आणि छोटं मोठं मग सामान असतंच ते. तर जर टेबल नसला ना, तर अशा बॉक्सचा आपण टेबल म्हणून उपयोग करू शकतो. तर अशा पद्धतीने इथे हे ठेवलेलं आहे. आणि वरती हा भाग आहे, तर इथे हे टी व्ही लावण्यासाठी आहे. पण इथे आम्ही टी व्ही स्टँडवरच ठेवलेली आहे आणि इथे मुलीच्या ट्रॉफी, बाकी दुसरं काही नाही. कारण हे टी व्हीसाठीच भाग आहे हा. आणि वरती एक घड्याळ. आता बरेच फोटो वगैरे आहे माझ्याकडे, ते काही मी अजून काढलेले नाही आणि लावलेले नाही, कारण लावायचे कुठे हाच मोठा प्रश्न आहे. खिळे तर नाहीच आहे, तर बघते आता. त्यानंतर इकडे खुर्ची ठेवलेली आहे आणि इथेच दोन्ही खुर्च्या असतात. त्यानंतर इथे मध्ये थोडी गॅप आहे, तर इथे एक बॉक्स आहे ज्यामध्ये की रुचीची मेडल आहे. तर ती लवकरच लावणार आहे तो बॉक्स ओपन करून, पण सध्याचा तो तिथेच आहे. आणि तिथे त्यावर तिची स्कूल बॅग ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने हा भाग ठेवलेला आहे, म्हणजे अगदी सुटसुटीत वाटतो, मला तरी वाटतो. तर तुम्ही नक्कीच सांगा कमेंटमध्ये व्यवस्थित आहे की नाही, तर किंवा आणखी काही चेंजेस करायचे ते पण सांगा. आता मी माझ्या पद्धतीने लावलेला आहे. तर हा पूर्ण एक साईड झालेला आहे आणि जो दाराचा साईड आहे, दाराकडून सरळ जातो किचनमध्ये, तर हा एक सरळ भाग येतो. तर इथे छोटीशी खिडकी आहे. तर इथे स्केटिंगची बॅग आहे आणि एक स्पोर्ट बॅग, अशा 2 बॅग ठेवलेल्या आहेत. तर इथे बॅग व्यवस्थित राहतात. त्यानंतर ही भिंत पूर्ण खालीच आहे, फक्त इथे एक मेडल अडकवायसाठी ठेवलेलं आहे. तर इथे मेडल अडकवायचं आहे. तर हे इथे रुचीचे मेडल असतात. त्यानंतर हे ऑर्गनायझर या साईडला, म्हणजे याला कमी जागा लागते, त्याच्यामुळे हे या साईडला ठेवलेलं आहे. तर इथे छान असं ते बांबूचं प्लांट. आणि ऑर्गनायझरमध्ये काही जास्त सामान आहे नाही आता, तर ते त्यामध्ये सामान सेट करायचं आहे मला. सध्याचं ते जे आहे ते आहे थोडंफार, तर हे व्यवस्थित लावायचं आहे. तर इथे काही नाही, पुस्तकं असेल 1-2, इथे थोडंफार सामान आहे. आणि इथे फॅन वगैरे आहे छोटा. त्यानंतर इथे खाली हा एक बॉक्स आहे, बाकी काही दुसरं सामान नाहीच आहे. तर इथे अगदी छोट्या जागेमध्ये ते ऑर्गनायझर लागल्या गेलं. आणि हा जो बॉक्स बघता ना, तर इथे हा शूज रॅक बोलवली मी,
पण ते रिटर्न पार्सल करायचं आहे, त्यामुळे हे इथेच ठेवलेलं आहे. तर त्यानंतर हा पूर्ण म्हणजे भाग खालीच ठेवलेला आहे कारण दार आहे, दाराचं जाण्या येण्याची ती लाईन आहे, त्याच्यामुळे तो भाग खालीच आहे. आणि हे आजच मुलीला भेटलेलं मेडल आहे, तर ते आज लावलेलं आहे, बाकी मेडल लावायचे आहेत. तर अशा पद्धतीने ते ठेवलं. आणि कपाट इथे म्हणजे रस्त्यावर वाटेल तुम्हाला, म्हणजे दारापासून अगदी दाराची जी दिशा आहे जाण्या येण्याची तिथे. पण झालं असं की बाजूच्या रूमचं जे दार आहे, इथे मध्ये दार आहे, म्हणून आम्ही ते कपाट त्या दारामध्ये फिट केलेलं आहे. त्या दारामध्ये फिट केलं जेणेकरून म्हणजे मग असं दार दिसायला नको, म्हणून ते कपाट इथे लावण्यात आलं. पण अगदी रस्त्यावर काही ते येत नाही, व्यवस्थित ते फिट झालेलं आहे. आणि कपाटाच्या वरती हे सामान आहे बॉक्समध्ये, ते काही काढणार नाही, ते तिथेच ठेवणार आहे. जर काढलं तरी ते खाली खूप पसारा होईल. आणि अशा पद्धतीने हा भाग आहे, जो की दारापासून सरळ किचनमध्ये जाण्याचा. आणि एक साईड पूर्ण बेड आहे, सोफा वगैरे आहे. तर त्या साईडला बॉक्स हे ते सर्व सामान ठेवलेलं आहे. फक्त इकडे दाराच्या साईडने एक कपाट आहे आणि ऑर्गनायझर. तर अशा पद्धतीने हा भाग दिसतो, इकडे कपाट आणि ते किचनचं दार. तर अशा पद्धतीने हॉल आहे माझा सेट केलेला. तर नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर खिडकीतून बघा, इकडे बाहेर छान असं अंगण आहे कपडे वाळवायचं, आणि अवतीभोवती भरपूर असे झाडं आहे. तर ही खिडकी ओपन केली की सगळं ते झाडं आणि हिरवं हिरवं छान अशी हवा येते. तर मागच्या साईडला भरपूर असे झाडं वगैरे आहेत ना, त्याच्यामुळे खूप किडे वगैरे येतात, म्हणून ती नेट लावावी लागली इथे. नाहीतर नेट लावण्याची काही तशी गरज नव्हती, पण मग डासं किडे भरपूर येतात. तर अशा पद्धतीने इकडचा हा साईड आहे. तर बघू शकता, पण छान आहे, मला तरी सुटसुटीत वाटतं. आणि हे पुढचं अंगण आहे, तर इथे झाडं वगैरे. तर चला मग इथे सेंड करते. बाय बाय.